So hello friends, we will see today the fourth lecture of your highway engineering. ठीक आहे, आपण ऑलरेडी हायवे इंजिनिअरिंगची जिओमेट्रिक डिझाईन मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेली. ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये आपण जिओमेट्रिक डिझाईनला जे फॅक्टर्स कंट्रोल करतात किंवा मग जिओमेट्रिक डिझाईन तयार करण्यासाठी जे फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही या पहिली जी स्लाईड आहे आपली, याच्यामध्ये जे कंपोनंट्स तुम्ही बघताय, ठीक आहे, तर त्या कंपोनंट्स हे सगळे जिओमेट्रीशी रिलेटेड येतात. ठीक आहे, तर बेसिकली आपण आता ह्या लेक्चरच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला जिओमेट्री किंवा मग जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे म्हणजे नेमकं काय हे आपण मागच्या लेक्चरला पण डिस्कस केलेलं आहेच, परंतु एक इंट्रोडक्शन म्हणून मी पुन्हा रिपीट करतो आहे की जिओमेट्री इन द सेन्स द डायमेन्शन्स ऑफ युअर हायवे. ठीक आहे, डायमेन्शन्स ज्या तुमच्या रिलेटेड आहेत, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड जी डिझाईन आपण क्रिएट करतो हायवेसाठी त्याला आपण जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे असं म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये अगोदर ज्या डायमेन्शन्स आहेत तुमच्या, आता हायवेमध्ये डायमेन्शन्स कोणकोणते असतात की तुमची रोडवेची विड्थ, ठीक आहे, त्यानंतर हे जे मीडियन आहे सेंटरला, ठीक आहे, या मीडियनची विड्थ, त्यानंतर तुमच्या रोड सरफेसची म्हणा किंवा एका लेनची म्हणा किंवा एका पर्टिक्युलर कॅरेजवेची विड्थ, ठीक आहे, त्यानंतर रोडवेची लेंथ. ठीक आहे, तर ह्या ज्या डायमेन्शन्स आहेत तुमच्या हायवेच्या ज्या डायमेन्शन्स आहेत, तर या डायमेन्शन्स रिलेटेड जी डिझाईन आहे त्याला आपण जिओमेट्रिक डिझाईन म्हणतो. आणि ही जिओमेट्रिक डिझाईन तयार करत असताना त्याला ज्या गोष्टी अफेक्ट करतात, ज्या गोष्टी कंट्रोल करतात या जिओमेट्रिक डिझाईनला, त्या सगळ्या गोष्टी आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण या स्लाईडमध्ये तुम्ही जे वी कॅन समराईज ऑल युअर फॅक्टर्स which control the geometric design of highway. Okay, so we will discuss one by one here. Okay, in first session or in first scenario of this particular session, we will see first of all road user characteristics. Okay, under road user characteristics we have two components. First one is reaction time and then PIEV theory. Okay, the next one will be pavement surface characteristics, and third one will be vehicle characteristics, and finally we will see for topography factor. Okay, then we will see now one by one factors. Okay. Next, then first of all we will see road user characteristics. Okay. आता रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, जे रोड युजर असतात, ड्रायव्हर झाले, पेडेस्ट्रियन्स झाले, ठीक आहे, तर हे जो पण व्यक्ती रोड यूज करतोय त्याला आपण रोड युजर्स म्हणणार. तर त्याच्या पर्टिक्युलर काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत, त्याच्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे किंवा आपल्या जिओमेट्रीशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आपण त्याच्यासोबत कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे, तर या गोष्टी रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण पहिला जो फॅक्टर आहे रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्सचा तो आहे रिॲक्शन टाईम. ओके, सो रिॲक्शन टाईम वी कॅन से is the time taken from the instant the object is visible to the driver to the instant the brakes are effectively applied. ठीक आहे, you can see here it is the time taken from the instant the object is visible. ठीक आहे, ज्यावेळेस ड्रायव्हर व्हेकल रोड सरफेसवर ड्राईव्ह करत असतो, तर त्यावेळेस ड्रायव्हरनी ज्यावेळेस एखादी डिफिकल्टी किंवा एखादा जो अडथळा आपण म्हणतो आहे, ठीक आहे, तर तो अडथळा ज्या क्षणी ड्रायव्हरनी रोड सरफेसवर बघितला, तर त्या बघण्याच्या वेळेपासून तर इन्स्टंट द ब्रेक्स आर इफेक्टिवली अप्लाइड, जोपर्यंत तो ब्रेक लावत नाही इफेक्टिवली, तर या दरम्यानचा जो वेळ असतो, ज्या वेळेस त्यांनी अडथळा बघितला तेव्हापासून ते ब्रेक अप्लाय करेपर्यंतचा जो टाईम पिरियड असतो त्याला तुम्ही रिॲक्शन टाईम असं म्हणता. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की ड्रायव्हर सीज डेंजर. ओके, या पर्टिक्युलर सेशनला ड्रायव्हरनी डेंजर किंवा जी डिफिकल्टी आहे त्याच्या रोड सरफेसमध्ये ती बघितली, त्यानंतर या ठिकाणी ब्रेक अप्लाइड केलं. ठीक आहे,
तर हे पर्टिक्युलर डिस्टन्स जे आहे, जेव्हा तो डेंजर बघतोय किंवा अडथळा बघतोय, तर तिथून ब्रेक अप्लाइड करण्यापर्यंत जे पर्टिक्युलर डिस्टन्स असतं त्याला तुम्ही रिॲक्शन डिस्टन्स म्हणता. आणि ब्रेक अप्लाय केल्याच्यानंतर ज्यावेळेस व्हेकल स्टॉप करतं, तर त्या वेळेपर्यंतचं जे डिस्टन्स कवर केलेलं आहे व्हेकलनी, त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला आपण ब्रेकिंग डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. तर ब्रेकिंग डिस्टन्स आणि रिॲक्शन डिस्टन्स या मिळून लॅग डिस्टन्स तयार होतो. तर लॅग डिस्टन्सचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही इथं रीड करू शकता की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द व्हेकल ड्युरिंग द टोटल रिॲक्शन टाईम. ठीक आहे. दिस इज द टोटल रिॲक्शन टाईम विच इज टेकन बाय द ड्रायव्हर. ठीक आहे. तर लॅग डिस्टन्सचा ॲक्च्युली जो कन्सेप्ट आहे तो आपण SSD ज्यावेळेस बघणार आहे, स्टॉपिंग साईड डिस्टन्स, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की लॅग डिस्टन्स इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द व्हेकल ड्युरिंग द टोटल रिॲक्शन टाईम विच इन्क्लूड्स बोथ रिॲक्शन्स, रिॲक्शन डिस्टन्स ॲज वेल ॲज ब्रेकिंग डिस्टन्स. ठीक आहे. सो वी विल सी लॅग डिस्टन्स when we discuss about SSD concept. Okay. Then रोड युजर कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपला नेक्स्ट जो पॅरामीटर आहे किंवा जो नेक्स्ट कंट्रोल करणारा जो फॅक्टर आहे रोड जिओमेट्रिक डिझाईनचा, तो म्हणजे PIEV थेअरी. ओके. आता PIEV थेअरी म्हणजे काय? सो अकॉर्डिंग टू PIEV थेअरी द टोटल रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर इज split into 4 parts. Okay. So you can see here in this picture, P is your perception time, then I stands for intellection time, E stands for emotion time, and V stands for volition time. Okay. आता या ज्या टर्म्स आहेत PIEV थेअरी या 4 टाईमने मिळून बनलेली आहे, तर ती आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये इथं रीड आउट करू शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये बघा, पहिली जी स्लाईड आहे, ठीक आहे, पहिली जी डेफिनेशन आहे तुमची PIEV थेअरीमधली, तर त्यामध्ये परसेप्शन टाईम, ठीक आहे, परसेप्शन टाईम इज द टाईम रिक्वायर्ड फॉर the perception time is the time required for the sensations received by the eyes. Okay. Sensations received by the eyes and to be transmitted to the brain through the nervous system and spinal cord. ठीक आहे. आता ज्या वेळेस आपण सेन्सेशन्स म्हणजे आपल्याला एक समज येते की आपण ते महसूस करतो की डेंजर आहे किंवा मग रोड सरफेसवर काही अडथळा आहे, अडचण आलेली आहे. ठीक आहे. एखादा दगड असेल किंवा मग झाड असेल किंवा कोणी ड्राईव्ह करता वेळेस प्राणी पण कधी कधी मध्ये येतात. ठीक आहे. तर ज्यावेळेस असा आपल्याला सेन्स होतो, ठीक आहे, ज्यावेळेस आपण सेन्सेशन्स महसूस करतो त्यावेळेस आपण तो जो टाईम आहे तो पर्टिक्युलर टाईम ज्यावेळेस आपण सेन्स करतो आहे की काहीतरी अडथळा आहे, तर त्या पर्टिक्युलर टाईमला आपण परसेप्शन टाईम म्हणतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी सेन्स करतो तर त्या गोष्टी आपण मग मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागतो सेन्स केल्याच्यानंतर, तर त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडला आपण परसेप्शन टाईम असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट विल बी युअर इंटेलेक्शन टाईम. तर इंटेलेक्शन टाईम इज रिक्वायर्ड फॉर अंडरस्टँडिंग द सिच्युएशन. ठीक आहे. ज्यावेळेस आपण अंडरस्टँड करतो सिच्युएशन की अडथळा खरंच आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस त्या पर्टिक्युलर टाईमला आपण इंटेलेक्शन टाईम असं म्हणतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो द टाईम रिक्वायर्ड फॉर कम्पेरिंग द डिफरंट थॉट्स, रिग्रुपिंग अँड रजिस्टरिंग न्यू सेन्सेशन्स. ठीक आहे. आता काही वेळेस आपल्याला म्हणजे भीती पण वाटू शकते. ठीक आहे. अडथळा जर आला किंवा जे सर्कमस्टान्सेस ऑकर होतात, ठीक आहे, ड्राईव्ह करता वेळेस, तर त्यावेळेस काही वेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे थॉट चालू असतात. ठीक आहे. आपण घरून निघलेलो असतो तर ते काही डोक्यात असतं किंवा मग कुठं जायचं आहे आपल्याला तर ते पण आपल्या डोक्यात असतं. तर आपण त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जे पण काही डिसिजन घेणार आहे तर ते सगळं समजून येण्यासाठी आपल्याला जो पर्टिक्युलर वेळ लागतो त्याला आपण इंटेलेक्शन टाईम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इमोशन टाईम. द इमोशन टाईम इट इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग इमोशन टाईम इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग इमोशनल सेन्सेशन्स. ठीक आहे. अँड डिस्टर्बन्स. ठीक आहे. इमोशनल सेन्सेशन्स. आता इमोशनल सेन्सेशन्स म्हणजे काय?
इमोशनल सेन्सेशन्स म्हणजे काय, आपण आपल्या कधीकधी ड्राईव्ह करता वेळेस आपल्या काही आपण त्याला काय म्हणतो, एक अंधश्रद्धा म्हणा किंवा एक भीती असते मनामध्ये, ठीक आहे. या ज्या इमोशन्स आहेत एका व्यक्तीच्या, त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला काही वेळेस अडथळे तयार होतात. तर या इमोशन्सद्वारे किंवा मग त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स असेल सच ॲज फिअर, अँगर, ठीक आहे. आपल्याला एखाद्या वेळेस रागही येतो, कारण आपण बऱ्याच वेळेस घाईगडबडी असतो, कुठं जायचं असतं, तर त्यावेळेस आपल्याला राग पण येऊ शकतो किंवा मग भीती पण वाटू शकते जर आपण रोडवर एकटाच ड्राईव्ह करत असलो तर मग त्या केसमध्ये इमोशनल सेन्सेशन्स आपल्याला ऑकर होतात. तर त्या इमोशनल सेन्सेशन्समध्ये एक पर्टिक्युलर झोन चालला जातो टाईमचा, तर त्याला आपण त्या पर्टिक्युलर झोनला किंवा त्या पर्टिक्युलर टायमिंगला इमोशनल टाईम म्हणतो, ठीक आहे. आता हे तुमच्या सिच्युएशनशी रिलेटेड आहे, ठीक आहे. सिच्युएशन कशी आहे म्हणजे जर एखादा प्राणी आडवा आला तर आपण जास्त भिणार, ठीक आहे. दगड जर आला तर आपण तेवढं नाही भिणार, ठीक आहे. तर या पर्टिक्युलर गोष्टीला जो टाईम आपल्याला लागतो त्याला आपण इमोशन टाईम म्हणू शकतो, ठीक आहे. तर हा पर्टिक्युलर जो टाईम आहे तो खूप सेकंदांमध्ये लागतो हा सगळा टाईम, ठीक आहे. परंतु आपण जी PIEV थिअरी बघतोय त्याच्यामध्ये या 4 गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यानंतर नेक्स्ट विल बी हॉल्युशन टाईम. आता हॉल्युशन टाईम इज द टाईम टेकन फॉर द फायनल ॲक्शन, ठीक आहे. फायनल ॲक्शन, द विल वी टेक सम ॲक्ट ऑफ प्रोड्यूस सम ॲक्शन इज व्हॉल्युशन, ओके. आता फायनल ॲक्शन एवढे सगळे आपल्याला कंडिशन झाल्यानंतर, एवढा सगळा टाईम पिरियड गेल्याच्यानंतर एक फायनल ॲक्शन घ्यायची असते की आता नेमकं करायचं काय, ब्रेक लावायचा की तसंच समोर जायचं की नेमकं काय डिसिजन घ्यायचा. तो डिसिजन घेण्यासाठी आपण जो वेळ लावतो आहे त्या वेळेला आपण व्हॉल्युशन टाईम असं म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या परसेप्शन टाईम, इंटेलेक्शन टाईम, इमोशन टाईम, व्हॉल्युशन टाईम, तर या पर्टिक्युलर एकत्रितपणे या सगळ्या गोष्टींना आपण PIEV थिअरी असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. ही पण रोड युजरच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये गणली जाणारा फॅक्टर आहे, ठीक आहे. त्यानंतर युअर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स विच गवर्न कंट्रोल्स युअर रोड डिझाईन, ठीक आहे. जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे, ठीक आहे. सो नेक्स्ट विल बी युअर पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स. आता जी पेवमेंट आहे, जो रोड सरफेस आहे, तर त्या सरफेसच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे त्या सरफेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तुम्ही इथं बघू शकता की रोड सरफेस हा काही ठिकाणी एकदम स्मूथ असतो, तर काही ठिकाणी रफ असतो किंवा मग काही ठिकाणी अशा क्रॅक्स गेलेल्या असतात. तर या वेगवेगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहे रोड सरफेसच्या, तर त्या रोड सरफेसच्या कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा जिओमेट्रिक डिझाईन ज्यावेळेस तयार केल्या जाते त्यावेळेस अफेक्ट करणाऱ्या ठरतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे जो जिओमेट्रिक डिझाईन आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस सगळ्यात पहिला सरफेस कॅरेक्टरिस्टिक आहे तो फ्रिक्शन, ठीक आहे. तर फ्रिक्शन यू कॅन रीड आउट हिअर. सो फ्रिक्शन इज द फोर्स between two surfaces that are sliding, okay, that are sliding or try to slide across one another, ठीक आहे. ज्या गोष्टी दोन सरफेसेस ज्या वेळेस स्लाईड होण्याच्या तयारीत असतात तर त्यावेळेस एक फोर्स तयार होतो, ठीक आहे. आणि हा फोर्स ट्राय टू पुश अ कार अलॉंग दी फ्लोअर, ठीक आहे. आता ही जी ॲक्शन आहे याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की ज्यावेळेस आपण ड्राईव्ह करतो तर ड्राईव्ह करताना आपली जी मूवमेंट आहे तर आपण ही समोर मूव करत असतो, ठीक आहे. आणि सेम टाईममध्ये जे आपले व्हेकलचे व्हील्स आहेत ते मागच्या साईडला फ्रिक्शन होत असतं, ठीक आहे. आता ज्यावेळेस व्हेकल फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव करत असतात त्यावेळेस ज्यावेळेस व्हेकल हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव करत असतात, ॲट द सेम टाईम द फ्रिक्शन विल गेट ॲट युअर व्हील्स ऑफ व्हेकल, ठीक आहे. ज्यावेळेस आपण मूव करत असतो फॉरवर्ड डायरेक्शनला त्याच ठिकाणी बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये एक फोर्स ॲक्ट होतो आपल्या गाड्याच्या चाकांखाली, ठीक आहे. तर त्याला आपण फ्रिक्शन असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही इथं फ्रिक्शन त्याच्यामुळे इथं
वाचू शकता की फ्रिक्शन ऑलवेज वर्क्स इन द डायरेक्शन अपोजिट फ्रॉम द डायरेक्शन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट कुठं मूव्ह करतो आहे, फॉरवर्ड डायरेक्शनला, तर त्याच ठिकाणी फ्रिक्शन कुठं अप्लाय होणार आहे, त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनला. ठीक आहे. ही फ्रिक्शनची प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. त्यामुळं यू कॅन से फ्रिक्शन ऑलवेज स्लोज अ मुव्हिंग ऑब्जेक्ट डाऊन. ठीक आहे. फ्रिक्शन जर अप्लाय झालं तर तुमचं व्हेकल हे स्लो डाऊन होऊ शकतं. ठीक आहे. परंतु फ्रिक्शन हे तुमचं व्हेकल स्लो डाऊन करण्याचे चान्सेस पण असतात, परंतु रोड सरफेसवर व्हेकल मूव्ह करण्यासाठी फ्रिक्शन हे तेवढेच गरजेचं आहे. जर फ्रिक्शन अवेलेबल नसेल तर आपलं जे व्हेकल आहे ते रोड सरफेसवर किंवा हायवे सरफेसवर इफिशियंटली स्मूथ होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे. म्हणजे तेवढ्या इफिशियंटली आपण व्हेकल ड्राईव्ह करू शकत नाही. ठीक आहे. जर रोड सरफेसमध्ये फ्रिक्शन अवेलेबल नसेल तर. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असाल, ज्यावेळेस रेनी सीझन असतं, ठीक आहे, पावसाळ्याच्या रिजनमध्ये, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस रोड सरफेसवर वॉटर कलेक्ट झालेलं असतं, ठीक आहे, पाऊस पडलेला असतो, त्यावेळेस गाडी स्लिप होण्याचे चान्सेस पण असतात. ठीक आहे. तर ते का होतं, कारण त्या ठिकाणी रोड सरफेस आणि तुमचं जे व्हेकलचं व्हील आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप नाही होत. जेवढं फ्रिक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे व्हेकल ड्राईव्ह करण्यासाठी, तेवढं फ्रिक्शन डेव्हलप न झाल्यामुळं तुमचं व्हेकल हे स्लिप होतं किंवा स्कीड पण होण्याचे चान्सेस असतात. तर मग त्या केसमध्ये फ्रिक्शन जे आहे ते गरजेचं ठरतं जर व्हेकल इफिशियंट वेमध्ये ड्राईव्ह करायचं झालं तर. ठीक आहे. त्यासाठी फ्रिक्शन इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी in order to drive your vehicle with a efficient way. Okay. So that's why friction has to be taken into consideration while one is going for geometric design of highway. Okay. Then next you can say there are two types of your friction. Okay. So first one is longitudinal friction and second one is lateral friction, or you can say it is as side friction. Okay. So longitudinal friction which will be occur along the length of your vehicle path. Okay. आता बघा इथं या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन इट ॲक्ट्स टँजेन्शियल टू द कर्व ऑफ द रोड. ठीक आहे. आता या केसमध्ये तुम्ही ही जी लेंथ आहे, ठीक आहे, ह्या लेंथच्या अलॉंग जे फ्रिक्शन ऑकर होतं आहे, ठीक आहे, अलॉंग दी लेंथ फ्रिक्शन जे ऑकर होतं आहे त्याला आपण लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. विच ॲक्ट्स टँजेन्शियल टू दी कर्व ऑफ रोड. ठीक आहे. ही जर कर्व आहे तुमच्या रोडची तर त्याच्या टँजेन्शियली ते ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्या अलॉंगच ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. तर त्या टाईपच्या फ्रिक्शनला आपण लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन म्हणतो. आणि लॅटरल फ्रिक्शन हे जनरली साईड फ्रिक्शन ॲज अ साईड फ्रिक्शन म्हणून ऑकर होतं. म्हणजे लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आपण याला म्हटलं तर लॅटरल फ्रिक्शन जस्ट अपोजिट असतं लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनच्या. म्हणजे लॅटरल फ्रिक्शन ॲक्ट्स अक्रॉस युअर रोड सरफेस. ठीक आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे तुमचा, ही जी विड्थ आहे रोड सरफेसची, तर ह्या विड्थच्या अक्रॉस म्हणजे क्रॉसमध्ये अप्लाय होणारं जे फ्रिक्शन असतं त्याला तुम्ही लॅटरल फ्रिक्शन म्हणता किंवा मग साईड फ्रिक्शन म्हणता. ठीक आहे. तर साईड फ्रिक्शनमध्ये तुम्ही इथं कम्फर्टेबल जर साईड फ्रिक्शन इथं स्लाईडमध्ये बघत असाल तर साईड फ्रिक्शन हे कम्फर्टेबल रेंजमध्ये प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणजे व्हेकल जर इफिशियंटली जर ड्राईव्ह करायचं असेल रोड सरफेसवर तर त्या केसमध्ये साईड फ्रिक्शन हे तुमच्या याच्यावर अवलंबून असतं, स्पीडवर अवलंबून असतं. ठीक आहे. तुमचं व्हेकलची स्पीड किती, तुम्ही किती स्पीडवर ड्राईव्ह करताय रोड सरफेसवर. तर इथं तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता की जर स्पीड तुमच्या व्हेकलची स्पीड 40 असेल, म्हणजे तुम्ही 40च्या ऑन ॲन ॲव्हरेज 40च्या स्पीडवर गाडी चालवत आहे, तर साईड फ्रिक्शन हे जनरली किंवा कम्फर्टेबल साईड फ्रिक्शनची जी रेंज आहे ती किती पाहिजे, 0.21. ठीक आहे. 40च्या स्पीडसाठी. त्यानंतर फॉर 50 kmph स्पीड इट शुड बी 0.18 अँड फ्रॉम द स्पीड 55 kmph to 80 kmph the side friction should be 0.15 and for speed greater than 110 kmph the side friction should be less than 0.10. ठीक आहे. आता आपण जनरली
आपले जे न्यूमेरिकल्स आहेत, ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये फ्रिक्शनचे न्यूमेरिकल्स पण बघणार आहे, ठीक आहे. तर फ्रिक्शनची जी साईड फ्रिक्शनचं जे ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, ठीक आहे, तर ॲव्हरेज व्हॅल्यू न्यूमेरिकलमध्ये आपण म्हणजे जनरली आपण न्यूमेरिकल्समध्ये ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करणार आहे, तर ही जी स्पीड आहे तुमची 55 kmph टू 80 kmph ही जनरल म्हणजे ॲव्हरेज स्पीड आहे, ठीक आहे. जनरली या स्पीडवर आपण व्हेकल ड्राईव्ह करत असतो, ठीक आहे. आपल्या ज्या बऱ्याच डिझाईन स्पीड्स पण मेंटेन केलेल्या असतात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्पीड लिमिट बघितलं असेल, ठीक आहे. नॅशनल हायवे झाला किंवा मग स्टेट हायवे, MDR, ठीक आहे. तर यासारख्या रोड सरफेसवर जी डिझाईन स्पीड असते, स्पीड लिमिट गिवन असते रोड साईन्सवरती, जनरली 55 ते 80 kmph रेंजमध्ये डिस्प्ले केलेली असते. तर या रेंजमध्ये आपण कम्फर्टेबल साईड फ्रिक्शन फॅक्टर हा 0.15 एवढा कन्सिडर करतो, ठीक आहे. त्यामुळं लॅटरल फ्रिक्शन किंवा साईड फ्रिक्शन फॅक्टर हा 0.15 तुम्ही रिमेंबर करू शकता, ठीक आहे. न्यूमेरिकल्समध्ये जनरली या रेंजमध्येच क्वेश्चन्स विचारलेले असतात, ठीक आहे. त्यानंतर साईड फ्रिक्शन फॅक्टर, ठीक आहे. हे क्वेश्चन्स JEEची जी एक्झाम असते, तुमचे गव्हर्नमेंटचे एक्झाम्स असतात, त्यावेळी पण विचारण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तर त्यासाठी 0.15 साईड फ्रिक्शन हा लक्षात ठेवा. त्यानंतर जी स्पीड आहे 110 किंवा ग्रेटर दॅन 110 kmph ही जी डिझाईन स्पीड आहे ही जनरली एक्सप्रेस वेवर आपण प्रेफर करतो. तर एक्सप्रेस वेसाठी आपण जो साईड फ्रिक्शन आहे, लॅटरल फ्रिक्शन आहे, तो लेस दॅन 0.10 एवढा कन्सिडर करतो, ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे 110 स्पीड जर असेल तर आपण 0.10 एवढा साईड फ्रिक्शन घेतो, आणि जर डिझाईन स्पीड ही 120 kmph असेल तर आपण 0.11 एवढा तिथं साईड फ्रिक्शन किंवा लॅटरल फ्रिक्शन घेऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आपण तो पण तुमच्या डिझाईन स्पीडवर अवलंबून असतो, आणि तो जनरली 0.3 ते 0.4 या रेंजमध्ये आपण कन्सिडर केलेला असतो, ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट स्लाईड बघू. यानंतर तुम्ही लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन बघा, या स्लाईडमध्ये बघू शकता की IRC स्पेसिफिकेशन्स फॉर फ्रिक्शन, ठीक आहे. IRCचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत त्यांनी इथं आपण या स्लाईडमध्ये नोट डाऊन केलेले आहेत. IRC म्हणजे आपल्याला माहीत असेल इंडियन रोड काँग्रेस, ठीक आहे. तर इंडियन रोड काँग्रेसनी काही स्पेसिफिकेशन स्पेसिफाय केलेले आहेत फ्रिक्शनसाठी, ठीक आहे. तर ते पहिली कॅटेगरी तुमची इथं लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनसाठी आहे, आणि त्यानंतर साईड फ्रिक्शनसाठी आहे, ठीक आहे. तर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनसाठी बघा, जर स्पीड लिमिट ही 30 kmph असेल तर तुम्ही लॉन्जिट्युडिनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4 घेऊ शकता. त्यानंतर 40साठी 0.38 घेऊ शकता, 50साठी 0.37, 60साठी 0.36 अँड 80 और ग्रेटर दॅन 80साठी 0.35 एवढा आपण लॉन्जिट्युडिनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कन्सिडर करू शकतो. त्यामुळं ही जी रेंज आहे लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनची ती 0.35 ते 0.4 ह्या रेंजमध्ये ऑकर होते, ठीक आहे. आणि साईड फ्रिक्शन तुम्ही आपण अगोदर पण डिस्कस केलेलं आहे, आणि 0.15 जनरली आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. तर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनसाठी कोएफिशियंट किती असेल किंवा साईड फ्रिक्शनसाठी आपण कोएफिशियंट जनरली किती कन्सिडर करतो, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुमच्या JEE लेवलच्या एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. त्यानंतर यू कॅन रीड इट आउट हिअर. IRC suggests the coefficient of longitudinal friction as 0.35 to 0.4 depending on the speed, and coefficient of lateral friction as 0.15, ठीक आहे. जर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आपण हा जनरली 0.35 ते 0.4 या रेंजमध्ये कन्सिडर करतो, आणि ॲट द सेम टाईम लॅटरल फ्रिक्शन वी विल टेक ॲज 0.15, ठीक आहे. Then the former is useful in side distance, means longitudinal friction is useful in side distance calculations, your SSD or OSD calculations. We will see these numericals in next lecture, okay. ते साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करता वेळेस आपण लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कन्सिडर करतो, आणि हॉरिझॉन्टल कर्वची ज्या वेळेस आपण डिझाईन करतो त्यावेळेस आपण लॅटरल फ्रिक्शन हे कन्सिडर करतो, ठीक आहे. नेक्स्ट फ्रिक्शन विल बी ॲक्ट ॲज ॲक्टिंग
फ्रिक्शन कॅन बी ॲक्ट इन टू वेज. ओके, फर्स्ट वन इज स्किडिंग अँड सेकंड वन इज स्लिपिंग. ओके, आता व्हॉट डू यू मीन बाय स्किडिंग अँड व्हॉट डू यू मीन बाय स्लिपिंग वी विल सी विथ द हेल्प ऑफ दिस पिक्चर्स. ओके, स्कीड बघा, स्कीड काय असतं. ठीक आहे, रिअर ऑफ द कार स्कीड्स टू द राईट. ठीक आहे, आता या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की रेअर व्हील जे आहे कारचं ते राईट साईडला स्कीड करत आहे. ठीक आहे, आणि ड्रायव्हर स्टिअर्स टू राईट. मग ड्रायव्हरला काय करावं लागेल, त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येण्यासाठी राईट हँडला स्टेअरिंग मूव्ह करावं लागेल. तर त्यावेळेसच तो एका त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येऊन ड्राईव्ह करू शकतो. ठीक आहे, तर मग ज्यावेळेस जो पाथ आहे तुमचा ट्रॅव्हल पाथ, ठीक आहे, when the path travel along the road surface is more than the circumferential movement of the wheels due to their rotation. ठीक आहे, पाथ ज्या वेळेस आपला जास्त मूव्ह होऊन जातो. ठीक आहे, आता या केसमध्ये अलॉंग दी रोड सरफेस या केसमध्ये तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस ही जी मूवमेंट आहे, ठीक आहे, रिअर व्हीलची जी मूवमेंट आहे ती जर सर्कमफरन्शियल पोर्शनपेक्षा जर जास्त मूव्ह झाली तर त्यावेळेस तुमचं व्हेइकल हे स्कीड करतं. ठीक आहे, म्हणजे क्रॉस सेक्शनमध्ये स्कीड करतं. ठीक आहे, अलॉंग दी विड्थ ऑफ युअर रोड सरफेस. ठीक आहे, अलॉंग दी विड्थ, अलॉंग दी लेंथ नाही. स्कीड कधी ऑकर होणार, ज्यावेळेस तुम्ही तुमचं व्हेइकल हे अलॉंग दी विड्थ स्कीड करणार, अलॉंग दी विड्थ स्लाईड होणार, त्यावेळेस त्याला आपण स्कीड म्हणतो. आणि त्याच्या अपोजिट म्हणजे ज्यावेळेस आपलं व्हेइकल हे अलॉंग दी लेंथ स्लीप होतं त्याला आपण जनरली स्लीप म्हणतो. ठीक आहे, तर तुम्ही डेफिनेशन पण इथं रीड आउट करू शकता. व्हेन व्हील रिव्हॉल्व्स मोर दॅन द करस्पॉन्डिंग लॉन्जिट्युडिनल मुवमेंट अलॉंग दी रोड. ठीक आहे, ज्यावेळेस व्हील हे त्याच्या जेवढं त्याला मूव्ह करायला पाहिजे लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त ज्यावेळेस मूव्ह केलं जातं. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस व्हेइकलला ॲक्सलरेशन जास्त देतो. ठीक आहे, ज्या ठिकाणी दलदल एरिया आहे किंवा मग स्लिपरी पोर्शन आहे म्हणजे वॉटर वगैरे आहे रोड सरफेसवर, तर त्या केसमध्ये जर ॲक्सलरेशन आपण जास्त दिलं व्हेइकलला तर त्या ठिकाणी स्लिप होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. कारण जेवढं तुमचं व्हील मूव्ह व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा ते जास्त मूव्ह होतं आणि व्हेइकल हे स्लिप होतं. ठीक आहे, तर हा फरक आहे स्लिपिंग आणि स्किडिंगमधला. ठीक आहे, एक सिम्पल तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता या पिक्चर्सवरून की ज्यावेळेस व्हेइकल हे अलॉंग दी लेंथ स्लीप होईल त्याला आपण स्लीप म्हणतो आणि ज्यावेळेस व्हेइकल हे अलॉंग दी विड्थ स्लीप होईल त्याला आपण स्कीड म्हणतो. ठीक आहे, तर स्लिपिंग आणि स्किडिंग हे जनरली फ्रिक्शनमुळं ऑकर होणाऱ्या केसेस आहेत. म्हणजे जर तुमचं फ्रिक्शन जेवढं इफिशियंट वेमध्ये फ्रिक्शन प्रोव्हाइड पाहिजे, म्हणजे आपण या स्लाईड्समध्ये बघितलं की ह्या ज्या रेंज दिलेल्या आहेत लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनमध्ये तुमच्या स्पीडनुसार एवढं फ्रिक्शन रोड सरफेसमध्ये जर अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये स्लीप आणि स्कीडचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, तर स्लीपसाठी आपण काय कन्सिडर करणार, तुमचं लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आणि स्कीडसाठी साईड फ्रिक्शन. ठीक आहे, तर एवढं मिनिमम साईड फ्रिक्शन किंवा लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन रोड सरफेसमध्ये अवेलेबल नसेल तर मग तुमचं व्हेइकल हे स्कीड आणि स्लीप होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळं ह्या ज्या स्पेसिफिकेशन्स IRCने प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते आपल्याला कन्सिडर करावं लागतात व्हाईल वन इज गोईंग फॉर your geometric design of highway. Okay, then the factors which affect the friction or skid resistance, type of pavement surface. ठीक आहे, पेवमेंट सरफेसचा टाईप कोणता आहे, म्हणजे तुमचं बिटुमेन सरफेस आहे की कॉन्क्रीटचं सरफेस आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचा फ्रिक्शन कमी जास्त प्रमाणामध्ये ऑकर होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, आता आपण जनरली जर बघितलं तर तुमचे रिजिड पेवमेंट जास्त म्हणजे कॉन्क्रीटचे रोड सरफेस असतात, तर कॉन्क्रीटच्या रोड सरफेसमध्ये फ्रिक्शन हे जनरली जास्त असतं कारण तिथं कॉन्क्रीटचा पोर्शन असतो. ठीक आहे, आणि बिट्युमिनस रोड सरफेस हा जनरली स्मूथ असतो, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन हे कमी असतं ॲज कम्पेअर टू युअर रिजिड सरफेस. ठीक आहे, दॅट इज कॉन्क्रीट सरफेस. ठीक आहे, तर त्या ठिकाणी मग स्लिपेज किंवा स्कीड होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, बिट्युमेन रोड सरफेसवर. त्यानंतर रफनेस ऑफ पेवमेंट. ठीक आहे, तेच रफनेस, पेवमेंटचा रफनेससुद्धा अफेक्ट करतो फ्रिक्शन आणि स्किडिंगसाठी. त्यानंतर कंडिशन ऑफ द पेवमेंट, वेट ऑर ड्राय. ठीक आहे, ऑब्वियसली जर तुमचा वेट सरफेस असेल तर स्लिपेज आणि स्किडिंगचं पर्सेंटेज जे आहे ते जास्त असतं. ठीक आहे, ड्राय सरफेसमध्ये
तुम्ही स्लिप किंवा स्किड होण्याचे चान्सेस कमी असतात. पण ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो रोड सरफेसवर, तर त्यावेळेस आपण बघतो की गाड्या जास्त स्लिप वगैरे होतात. ठीक आहे. तर जी कंडिशन आहे पेवमेंटची, वेट आहे की ड्राय आहे, त्याच्यावर पण डिपेंड आहे की फ्रिक्शन किती ऑफर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टाईप अँड कंडिशन ऑफ टायर. ठीक आहे. आता टायरची कंडिशन काय आहे, टायरचा टाईप काय आहे. ठीक आहे. टायरमध्ये ज्या तुम्ही हे बघता, टायरचं जे नेचर आहे, ठीक आहे, त्याची कंडिशन कशी आहे, म्हणजे ते जुनं टायर आहे की नवीन टायर आहे. ठीक आहे. त्याच्यानुसारसुद्धा फ्रिक्शन हे व्हॅरी होतं. जर तुम्ही नवीन टायर असेल तुमच्या व्हेकलला, तर नवीन जर टायर असेल तर फ्रिक्शन जे असतं ते जास्त मिळतं तुम्हाला, म्हणजे ग्रीप जास्त बसते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस टायर हे जुनं होतं गाडीचं, तर त्यावेळेस फ्रिक्शन हे कमी असतं, म्हणजे ग्रीप जी बसते रोड सरफेस आणि तुमच्या टायरमधली जी ग्रीप असते ती कमी होऊन जाते, आणि त्यामुळं तुमचं स्लिपेजचं जे प्रमाण आहे ते पण वाढतं. ठीक आहे. त्यामुळं जनरली एका टाईम पिरियडपर्यंतच तुम्ही तुमच्या गाडीचं जे व्हेकलचं चाक असतं, जे व्हील्स तुम्ही वापरता, ते एका पर्टिक्युलर टाईम पिरियडनंतर तुम्ही चेंज करायला पाहिजे. नाहीतर ते जास्त जर स्मूथ झाले व्हेकलचे व्हील्स, तर मग तुमचं व्हेकलचं जे स्लिपचं पर्सेंटेज असतं ते वाढण्याचे चान्सेस असतात, आणि त्यामुळं ॲक्सिडेंटचा पण धोका संभवतो. त्यामुळे वेळेच्या आतच तुम्ही टायर वगैरे चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायला पाहिजे, आणि ग्रीप जोपर्यंत आहे टायरमध्ये तोपर्यंतच त्याचा यूज करायला पाहिजे. ठीक आहे. नंतर स्पीड ऑफ व्हेकल. ऑल्सो ऑब्वियसली स्पीड ऑफ व्हेकलसुद्धा अफेक्ट करतं तुमच्या फ्रिक्शनसाठी. ठीक आहे. जर स्पीड ही जास्त असेल तर तुम्ही इथं वरच्या स्लाईड्समध्ये बघू शकता. बघा, इथं जर स्पीड जास्त आहे, ठीक आहे, तर लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन किती आहे, 0.35, म्हणजे फ्रिक्शन हे कमी होत जातं. ठीक आहे. जसजसं तुमची व्हेकलची जी स्पीड आहे ती वाढत जाणार, तसं फ्रिक्शन कमी होत जाणार. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असताल की तुम्ही जर 80+ स्पीडवर व्हेकल चालवताय, ड्राईव्ह करताय, तर फ्रिक्शन हे कमी होत जातं, आणि तुमचं व्हेकल हे रोड सरफेसच्या टचमध्ये न राहता थोडंसं हवेत मूव्ह करत राहतं. ठीक आहे. तर त्या केसमध्ये फ्रिक्शन हे कमी होतं. मग फ्रिक्शन जर कमी झालं अशा केसमध्ये, तर मग तुमचं स्लिपेजचं प्रमाण किंवा गाडी स्लिप होण्याचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. त्यामुळं आपण जनरली बघतो की फास्ट व्हेकल्स म्हणजे डिझाईन स्पीडच्या एक्झिड जाऊन जर तुम्ही व्हेकल चालवत असाल, तर त्या केसमध्ये ॲक्सिडेंटचं चान्सेस वाढतात. ठीक आहे. त्यानंतर ब्रेक इफिशियन्सी. ऑब्वियसली ब्रेक इफिशियन्सीसुद्धा मॅटर करते फ्रिक्शनसाठी. जर ब्रेक इफिशियन्सी म्हणजे तुमचं जे ब्रेक आहे व्हेकलचं ते जर इफिशियंट असेल, ठीक आहे, म्हणजे नवीन जर तुम्ही व्हेकल घेतलं तर त्याची जी ब्रेक इफिशियन्सी असते ती जवळपास 95-99च्या पर्सेंटेजमध्ये वर्क करत असते. परंतु जसं आपलं व्हेकल ओल्ड होत जातं तसं प्रत्येक इफिशियन्सी ही कमी होत जाते, आणि इफिशियन्सी जर कमी झाली ब्रेकची, तर आपला ब्रेकचा जो कंट्रोल लॉस होतो सुटतो, आणि त्यातूनसुद्धा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर या प्रकारे सुद्धा तुमचा त्याच्यावर फ्रिक्शनवर इफेक्ट होतो. देन लोड अँड टायर प्रेशर. ठीक आहे. टायर प्रेशरसुद्धा आपण जनरली म्हणजे टायर प्रेशर मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे. 25 ते 35च्या रेंजमध्ये फॉर 2 व्हीलर. ठीक आहे. तर ह्या रेंजमध्ये टायर प्रेशर जर तुम्ही मेंटेन केलं तर फ्रिक्शन तुम्हाला इफिशियंट वेमध्ये मिळतं, आणि जर टायरचं प्रेशर तुम्ही खूप कमी ठेवलं किंवा खूप जास्त ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला फ्रिक्शन पाहिजे त्या प्रमाणामध्ये रोड सरफेसकडून भेटत नाही, आणि तुमचं स्लिपेजचं जे प्रमाण आहे ते वाढतं, आणि त्या केसेसमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस पण वाढतात. ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द टायर अँड पेवमेंट. ऑब्वियसली टेम्परेचर जे आहे तुमचं पेवमेंटचं टेम्परेचर म्हणा किंवा टायरचं टेम्परेचर म्हणा, हे जर जास्त कमी झालं तरीसुद्धा फ्रिक्शन कमी जास्त होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. त्यामुळं आपण जनरली बघतो की उन्हाळ्यामध्ये समर सीझनमध्ये गाड्यांचे टायर वगैरे फुटतात, तर त्याला टेम्परेचर जे आहे तुमच्या टायरचं टेम्परेचर, त्यानंतर पेवमेंट रोड सरफेसचं जे टेम्परेचर आहे ते पण ऑब्वियसली उन्हाळ्यामध्ये वाढलेलं असतं, आणि त्यामुळं टायर बस्ट होण्याचे चान्सेस पण वाढतात. ठीक आहे. देन स्किडिंग अँड स्लिपिंग. आपण इथं ही स्लाईड मी तुम्हाला प्रॅक्टिकली स्किडिंग आणि स्लिपिंगमधला बेसिक डिफरन्स काय असतो हे समजण्यासाठी मी ही स्लाईड इथं ठेवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ही स्लाईड याच्यामध्ये तुम्ही टायरचं स्कीड पर्सेंटेज किंवा मग
याला आपण स्कीड पर्सेंटेज तुम्ही इथं बघू शकता. स्कीड पर्सेंटेज तुम्ही इथून डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा स्कीड पर्सेंटेज जर एक्झाममध्ये विचारला, आता गेटच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे. की स्कीड पर्सेंटेज डिटरमाइन करण्यासाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये टायर स्कीड इज नथिंग बट युअर ड्यू टू सडन ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. ठीक आहे. सडन ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स स्कीड ऑकर्स. ठीक आहे. आपण ज्या वेळेस सडनली ब्रेक अप्लाय करतो व्हेकलचं, त्यावेळेस व्हेकल हे स्कीड होण्याचे चान्स असतं, म्हणजे अक्रॉस द विड्थ ते स्लिप मारतं. ठीक आहे. तर त्या केसला तुम्ही स्कीड म्हणणार आहे. तर हा त्याचा बेसिक रिझन आहे. ठीक आहे. ड्यू टू द सडन ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स यू कॅन स्कीड. ठीक आहे. सो यू कॅन रेफर धिस पर्टिक्युलर फॉर्म्युला फॉर युअर स्कीड पर्सेंटेज. ठीक आहे. सो VV मायनस VT डिवायडेड बाय VV इंटू 100. ओके. वेअर VV विल बी युअर व्हेकल व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेकलचं स्पीड किती आहे. ठीक आहे. व्हेकलचं स्पीड. त्यानंतर सर्कमफरन्शियल व्हेलॉसिटी ऑफ टायरची किती व्हेलॉसिटी आहे सर्कमफरन्शियल वेमध्ये. ठीक आहे. या व्हॅल्यूज तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि KMPHमध्ये जरी घेतल्या तरी ते पर्सेंटेजमध्येच येणार आहे. ठीक आहे. तर हा पर्टिक्युलर फॉर्म्युला तुम्ही स्कीड पर्सेंटेज डिटरमाइन करण्यासाठी यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचं नेक्स्ट पेवमेंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे पेवमेंट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण नेक्स्ट फॅक्टर बघणार आहे तो पेवमेंट अनइवननेस. ठीक आहे. आता पेवमेंट अनइवननेस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. इवननेस म्हणजे काय एक समानता, आणि अनइवननेस म्हणजे काय असमानता. बरोबर. आता मग या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की जो रोड सरफेस अनइवन आहे. ठीक आहे. आता ही जर आता या रोड सरफेसची जर तुम्ही राईट हँड साईड बघितली तर हा वे कसा आहे एका लेवलमध्ये. ठीक आहे. किंवा एका इवन सरफेसमध्ये, आणि हा जो रोड सरफेस आहे तो अनइवन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ड्रॅक्स पडलेले आढळतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे खड्डे वगैरे पडलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर धिस पर्टिक्युलर सरफेस यू कॅन कॉल्ड इट ॲज अनइवन रोड सरफेस. ठीक आहे. आता हा अनइवन रोड सरफेस कसा डिटरमाइन करायचा, किंवा मग त्याचे काय इफेक्ट तुमच्या जिओमेट्रिक डिझाईनवर होतात ते आपण याच्यामध्ये डिस्कस करू. ठीक आहे. आता बघा, इवन इफ अ रोड इज कन्स्ट्रक्टेड विथ हाय क्वालिटी पेवर्स इट इज पॉसिबल टू डेव्हलप अनइवननेस ड्यू टू पेवमेंट फेल्युअर्स. ठीक आहे. आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, रोड सरफेसची कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्याच्या नंतर पेवमेंट जे सरफेसेस आहेत, रोड सरफेसेस आहेत, ते बऱ्याच वेळेस फेल होतात. ठीक आहे. तर हे का फेल होतात, तर त्यामध्ये जे मटेरियल आपण वापरतो आहे ते मटेरियलची क्वांटिटी म्हणा किंवा क्वालिटी म्हणा ही व्हॅरी होते. मग ती व्हॅरी झाल्यामुळं, किंवा मग लेबरच्या जे परफॉर्मन्स असतो रोड सरफेसवर काम करता वेळेस, तर त्या परफॉर्मन्समुळे व्हॅरिएशन झाल्यामुळे सुद्धा पेवमेंट हे फेल होण्याचे चान्सेस असतात, आणि त्यामुळे मग पेवमेंट अनइवननेस हा ऑकर होतो. ठीक आहे. सो अनइवननेस अफेक्ट्स द व्हेकल ऑपरेटिंग कॉस्ट, स्पीड, रायडिंग कम्फर्ट, सेफ्टी, फ्युअल कन्झम्पशन अँड विअर अँड टिअर ऑफ टायर्स. ठीक आहे. आता अनइवननेसमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. ठीक आहे. ऑपरेटिंग कॉस्ट वाढते. ठीक आहे. ऑपरेटिंग कॉस्ट कशी वाढते, म्हणजे आता तुम्ही बघा की ज्यावेळेस अनइवन सरफेस असतो, ज्यावेळेस तुम्हाला एक स्मूथ वे भेटत नाही. ठीक आहे. तर त्या केसमध्ये पेट्रोल कन्झम्पशन असतं किंवा डिझेल कन्झम्पशन असतं हे वाढतं. ठीक आहे. जास्त म्हणजे व्हेकल जास्त कन्झ्युम करतं. ठीक आहे. तर मग ऑपरेटिंग कॉस्ट ऑब्वियसली त्या प्रकारे वाढून जाते. ठीक आहे. आणि जर तुम्ही एका स्मूथ वेवर चालताय तर स्मूथ वेवर तुमचं जे कन्झम्पशन आहे, फ्युअल कन्झम्पशन हे इफिशियंट असतं, किंवा मग तुम्ही ते योग्य प्रकारे वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर स्पीड पण तुम्हाला मग कमी ठेवावं लागते. ठीक आहे. जर रोड सरफेसमध्ये पॉट होल्स असतील, ठीक आहे, म्हणजे गड्डे असतील रोड सरफेसवर, तर तुम्हाला स्पीड मेंटेन करूनच चालावं लागतं. आणि जर रोड सरफेस स्मूथ असेल तर तुम्ही मग डिझाईन स्पीडवर तुमचं व्हेकल ड्राईव्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर रायडिंग कम्फर्ट पण भेटत नाही तुम्हाला. ठीक आहे. रायडिंग कम्फर्ट जो असतो म्हणजे कम्फर्टनेस असतो तो पण तुम्हाला अचीव होत नाही जर रोड सरफेस हा अनइवन असेल. ठीक आहे. त्यानंतर सेफ्टी पण नसते, कारण एक भीती असते मनात की रोड सरफेसवर तुम्हाला जर ड्राईव्ह इफिशियंटली करता नाही आलं तर मग सेफ्टीचे पण प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यानंतर फ्युअल कन्झम्पशन अँड विअर अँड टिअर ऑफ टायर्स, आणि हा पण एक महत्त्वाचा
अफेक्ट आहे की विअर आणि टिअर होतं. जे टायर असतं तुमचं व्हेकलचं, तर त्या टायरचं विअर आणि टिअर होण्याचे चान्सेस पण अनइवन रोड सरफेसमध्ये इन्क्रीज होतात. ठीक आहे. त्यानंतर पेवमेंट अनइवननेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ अनइवननेस इंडेक्स, अँड अनइवननेस इंडेक्स इज अ मेजर ऑफ अनइवननेस विच इज द कम्युलेटिव्ह मेजर ऑफ वर्टिकल अंडुलेशन्स. ओके, सो यू कॅन से इन शॉर्ट अनइवननेस इंडेक्स ॲज unevenness index as vertical undulations of the pavement surface recorded per unit horizontal length. ठीक आहे. व्हर्टिकल जे अंडुलेशन्स असतात म्हणजे व्हर्टिकल जे अप्स अँड डाऊन्स असतात किंवा जे गड्डे पडलेले असतात तर ते पर हॉरिझॉन्टल लेंथला किती आहेत, म्हणजे पर किलोमीटर लेंथ किंवा पर मीटर लेंथला ते व्हर्टिकल अंडुलेशन्स किती आहेत तुमचे, तर त्या पर्टिक्युलर इंडेक्सला तुम्ही अनइवननेस इंडेक्स म्हणता. ठीक आहे. तर त्याचं काही ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही इथं रीड आउट करू शकता. अनइवननेस इंडेक्स व्हॅल्यू, इफ इट इज लेस दॅन 1500 mm पर किलोमीटर देन इट इज गुड. ठीक आहे. अँड इफ इट इज लेस दॅन 2500 mm पर किलोमीटर देन इट इज सॅटिस्फॅक्टरी. ओके, आता ही जी सॅटिस्फॅक्टरी आहे ही जनरली 100 kmph एवढ्या स्पीडसाठी तुम्ही जनरली कन्सिडर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इफ द अनइवननेस इंडेक्स इज ग्रेटर दॅन 3200 mm पर किलोमीटर देन अनकम्फर्टेबल इवन फॉर स्पीड फॉर 55 kmph. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस 1 किलोमीटरच्या रोड सरफेसमध्ये 3200 mm एवढं जर अंडुलेशन तुमचं असेल किंवा याच्यापेक्षा जास्त जर आढळलं एखाद्या रोड सरफेसमध्ये, ठीक आहे, तर ते अनकम्फर्टेबल होतं. तुम्ही जरी खूप कमी स्पीडवर चालवत आहे गाडी, म्हणजे 55च्या kmph जरी तुम्ही व्हेकल ड्राईव्ह करताय तरीसुद्धा ते अनकम्फर्टेबल फील होतं ज्यावेळेस तुम्हाला 1 किलोमीटरच्या लेंथवर 3200 mm अंडुलेशन्स आढळतात. ठीक आहे. त्यामुळं हे जे अंडुलेशन्स आहेत हे जेवढे कमी असतील तेवढं कम्फर्ट भेटतं ड्रायव्हरला ड्राईव्ह करता वेळेस. ठीक आहे. त्यामुळं अनइवननेस इंडेक्स हा व्हॅरी होतो. ठीक आहे. तर अनइवननेस इंडेक्स हा कमीत कमी पाहिजे जेणेकरून तुम्हाला सेफ्टी किंवा मग ड्रायव्हिंगमध्ये कम्फर्ट भेटेल. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं तुम्ही बघू शकता की हे बम्प इंडिकेटर आहे. ठीक आहे. बम्प इंडिकेटर विच इंडिकेट्स ऑर मेजर्स द पेवमेंट अनइवननेस. ठीक आहे. हे जे पर्टिक्युलर बम्प इंडिकेटर इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे, तर हे इन्स्ट्रुमेंट अँडुलेशन्स किती आहेत एक रोड सरफेसमध्ये तुमचे, अनइवननेस सरफेस किती आहे किंवा अंडुलेशन्स किती आहेत, ठीक आहे, तर ते तुम्ही बम्प इंडिकेटर या इक्विपमेंटसोबत मेजर करू शकता. ठीक आहे. हा जनरली एक PWD JEEचा पेपर झाला होता 2018मध्ये, त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. बम्प इंडिकेटर फॉर अनइवननेस रोड सरफेस विच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट यू विल बी प्रेफर. ठीक आहे. सो इट विल बी युअर बम्प इंडिकेटर. देन नेक्स्ट विल बी युअर लाईट रिफ्लेक्टर. ठीक आहे. आता लाईट रिफ्लेक्टरमध्ये आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही. लाईट रिफ्लेक्टर आपण डेली लाईफमध्ये पण बघतोच. ठीक आहे. रोड सरफेसवर रात्रीच्या वेळी ज्या वेळेस आपण प्रवास करतो तर नाईट ड्रायव्हिंगच्या केसमध्ये जर लाईट रिफ्लेक्टर्स जर नसतील रोड सरफेसवर तर ड्राईव्ह करणं खूप अवघड होऊन जातं. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचा कर्व पोर्शन असतो किंवा मग घाट रोड असतो, ठीक आहे, किंवा मग काही ठिकाणी ब्रिज असतात, ठीक आहे, छोट्या छोट्या पुलांवरचे जे रस्ते असतात तर त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्यासाठी खूप अडथळे तयार होतात. ठीक आहे. म्हणजे लाईट रिफ्लेक्टर जस्ट रिफ्लेक्ट्स युअर वे अहेड. ठीक आहे. म्हणजे एकदम सिम्पल जर सांगायचं तर तुमचा रोडचा सरफेस तुम्हाला अलाइनमेंट कुठून चालली आहे, कुठून वळते, ठीक आहे, कर्व कुठून आहे, तर तुम्ही लाईट रिफ्लेक्टरसोबत नाईट व्हिजनमध्ये किंवा नाईट ड्राईव्हमध्ये हे तुम्हाला बेनिफिशियल ठरतं. ठीक आहे. यू कॅन से इन सिम्पल लँग्वेज द लाईट रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट्स द लाईट इन नाईट व्हेन यू ड्राईव्ह. ठीक आहे. त्यानंतर व्हेकल कॅरेक्टरिस्टिक्स. आता व्हेकलच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण जिओमेट्रिक डिझाईन करतो त्यावेळेस जर व्हेकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आता व्हेकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्हेकलचे जे डायमेन्शन आहे, लेंथ आहे, विड्थ आहे, थिकनेस आहे, तर हे जे डायमेन्शन्स आहेत एका पर्टिक्युलर व्हेकलचे तर ते
व्हॅरी होतात, ठीक आहे. आणि ते एका स्पेसिफिक रेंजमध्येच जर अवेलेबल असतील तरच तुम्ही त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकता रोड सरफेसवर, ठीक आहे. तर इथं बघा, सिंगल लेन जर असेल तुमची, ठीक आहे, तर सिंगल लेनसाठी एका व्हेकलची जी विड्थ आहे ती 2.44 मीटर आहे, ठीक आहे. एका व्हेकलची लेंथ किती आहे? 2.44 मीटर. आणि व्हेकलच्या साईडला जे डिस्टन्स जर तुम्ही कवर केलं समजा, तर ते मिळून जर कन्सिडर केलं तर 3.8 मीटर एवढी विड्थ पाहिजे एका व्हेकलसाठी सिंगल लेन रोडसाठी. आणि त्याच केसमध्ये जर डबल लेन असेल तर ती जी विड्थ आहे तुमच्या रोड सरफेसची ती 7 मीटर तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. आता हे विदाऊट रेस कर्व असेल तर 7 मीटर आणि विथ रेस कर्व असेल तर 7.5 मीटर, ठीक आहे. हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे, ठीक आहे. तर या केसमध्ये सुद्धा जे साईडचं मार्जिन असतं ते 0.53 असतं आयदर साईडला, आणि मिडल रिजनमध्ये जे मार्जिन असतं ते 1.06 मीटर असतं, ठीक आहे. आणि त्यामध्ये व्हेकलची जी विड्थ आहे ती 2.4 मीटर ही सेम असते, ठीक आहे. तर 2.44 मीटर ही मॅक्सिमम विड्थ आहे कोणत्याही एका व्हेकलची, ठीक आहे. मग कोणत्याही व्हेकलसाठी जी मॅक्सिमम विड्थ आहे ती 2.44 मीटरच ठेवावं लागते. म्हणजे ज्या MIDCमध्ये आपल्या कंपन्या आहेत, ठीक आहे, तर कंपन्यांना कंपन्यांनी हे रेग्युलेशन्स लक्षात ठेवावे लागतात कंपन्यांना, ठीक आहे. जर त्यांनी 2.44 मीटरपेक्षा जास्त विड्थ घेऊन जर एखादं व्हेकल मॅन्युफॅक्चर केलं तर त्याला रोड सरफेसवर परमिशन दिल्या जात नाही ड्राईव्ह करण्यासाठी, ठीक आहे. तर हा एक IRCनं स्पेसिफाय केलेली विड्थ आहे तुमच्या व्हेकलची, ठीक आहे. सो इट विल बी मॅक्सिमम विड्थ ऑफ एनी टाईप ऑफ व्हेकल विच कॅन यू रन ऑन दी रोड सरफेस विथ अन इफिशियन्सी, ठीक आहे. तर हे सगळे पॅरामीटर्स म्हणजे याच्यानुसार कन्सिडर केलेले की रोड सरफेसवर किती गर्दी आहे, तुमच्या रोडची लेन किती आहे, ठीक आहे, कॅरेजवे किती आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ही विड्थ IRCनं डिसाईड केलेली, ठीक आहे. तर हा क्वेश्चनसुद्धा तुमच्या गेटच्या पेपरमध्ये विचारलेला आहे की मॅक्सिमम विड्थ ऑफ युअर व्हेकल, ठीक आहे. देन यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की मॅक्सिमम डायमेन्शन्स ऑफ रोड व्हेकल, ठीक आहे. आता रोड व्हेकल ज्या वेगवेगळ्या व्हेकल्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये मॅक्सिमम डायमेन्शन किती पाहिजे तर या स्लाईडमध्ये तुम्ही त्या रीड करू शकता. आता डायमेन्शन्समध्ये आपण विड्थ, हाईट आणि लेंथबद्दल डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. तर विड्थ जी आहे ती ऑल व्हेकलसाठी किती आहे? मॅक्सिमम 2.44 मीटर आहे. त्याला तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज 2.5 मीटर घेऊ शकता. याच्यामध्ये फ्रंट आणि रिअर बंपर जे असतं तुमच्या 4 व्हीलरचं, ठीक आहे, तर ते एक्सक्ल्यूड केलेलं असतं, म्हणजे ते ग्राह्य धरलेलं नाही आहे, ठीक आहे. ते सोडून जी डायमेन्शन आहे तुमची ती 2.4 मीटर असायला पाहिजे, ठीक आहे, मॅक्सिमम. सिंगल डेक व्हेकल फॉर नॉर्मल ॲप्लिकेशन, आणि त्याची हाईट पण व्हॅरी होते मग सिंगल डेकनुसार, डबल डेकनुसार, ठीक आहे. त्यानंतर सिंगल युनिट बस, ठीक आहे. त्यानंतर सेमी ट्रेलर ट्रॅक्टर, त्यानंतर ट्रॅक्टर अँड ट्रेलर कॉम्बिनेशन, ठीक आहे. तर यानुसार तुम्ही मॅक्सिमम डायमेन्शन या स्लाईडमध्ये बघू शकता. हा ॲक्च्युली तुमची लेंथ आहे, ही हाईट आहे आणि हे विड्थ आहे. तर विड्थ हा पॅरामीटर सगळ्या व्हेकलसाठी सेम आहे. हाईट आणि लेंथ ही व्हॅरी होते, ठीक आहे, सिंगल डेक आणि डबल डेकनुसार. देन युअर लास्ट कंपोनंट ऑफ जिओमेट्रिक डिझाईनवर जो अफेक्ट करतो त्यातला लास्ट कंपोनंट आहे तुमचा टोपोग्राफी, ठीक आहे. आता टोपोग्राफी इज नथिंग बट युअर टेरेन, ठीक आहे. आता जो ग्राउंड सरफेस आहे किंवा मग जो पण तुमचा भूप्रदेश आहे जिथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा जिओमेट्रिक डिझाईन करायचे आहे, तर तिथला जो टेरेन आहे किंवा ग्राउंड सरफेस आहे तिथं काय अप्स अँड डाऊन्स आहेत त्या ग्राउंड सरफेसमध्ये, तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला तुम्ही काय म्हणू शकता की टोपोग्राफी, ठीक आहे. तर आता या टोपोग्राफीमध्ये वेगवेगळे रोड सरफेसेस आपण जनरली डे टू डे लाईफमध्ये बघतच असतो ड्राईव्ह करता वेळेस. तर या टोपोग्राफीचे बेसिकली 4 टाईप्स आपल्याकडे अवेलेबल असतात ज्याच्यावर आपण व्हेकल ड्राईव्ह करत असतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा पहिला टाईप आहे प्लेन टेरेन, ठीक आहे. प्लेन टेरेन इज ॲज इट इज प्लेन टेरेन, ठीक आहे. एकदम फ्लॅट सरफेस असतो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रोलिंग नसते, कोणत्याही प्रकारचा अप डाऊन सरफेस नसतो. इट इज ॲब्सोल्युटली फ्लॅट सरफेस, ठीक. सो क्लासिफिकेशन ऑफ टेरेन you can see in this table.
classification of terrain. The terrain classified as plain terrain, then rolling terrain, mountainous terrain, and steep terrain. Okay, so cross slope of the country in percentage. So for terrain classification, for plain terrain, you can provide cross slope as 0 to 10%. Okay, for rolling terrain it will be 10 to 25%. For mountainous terrain, or you can say ghat roads, okay, it will be 25 to 60%. And for steep terrains it should be greater than 60%. Okay, त्यानंतर हा सेकंड आहे रोलिंग टेरेन. रोलिंग टेरेन तुम्ही बघू शकता की इथं जे स्लाईडमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, 10% अपवर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो रोड सरफेस जातो आहे तो 10% अपवर्ड आहे. ठीक आहे, आता 10% अपवर्ड म्हणजे काय, तर तुम्ही याला असं पण लिहू शकता की इथून आता हा जो रोड सरफेस आहे तो रोल होतो आहे, त्याच्यामुळे त्याला रोलिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे, रोलिंग टेरेन. ठीक आहे, तर याच्यामध्ये 10% तुम्ही असं डिटरमाइन करू शकता की 10/100. ओके, 10% मीन्स 1/10. ओके, सो 1/10 यू कॅन से इट ॲज 1 in 10. ठीक आहे, 10%ला तुम्ही काय म्हणू शकता, 1 in 10. ठीक आहे, आता 1 in 10 म्हणजे काय, आता आपण जर असं कन्सिडर केलं, ठीक आहे, हा जर रोड सरफेस आहे, ठीक आहे, तर ही जर लेंथ 1 आहे तर ही किती राहणार, हॉरिझॉन्टल 10 राहणार. ठीक आहे, तर आणि या प्रकारे तुम्ही इथं स्लोप देणार आहे. ठीक आहे, सो यू कॅन रीड इट ॲज 1 in 10 स्लोप और 10%. ठीक आहे, सो in this way you can provide the cross slope to your road surfaces. Okay, then so this is your rolling terrain. Rolling terrain you can provide in 10 to 25%. Okay, then mountainous terrain. Mountainous terrain you can say along the mountainous region you can provide mountainous terrain. ठीक आहे, mountainous terrain मध्ये बघा क्रॉस स्लोप जो आहे तो जनरली 25 to 60% प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की जसं जसं तुमचा रोड सरफेस हा जो ग्रॅडियंट आहे तो इन्क्रीज होतो, तसं तसं तुमचा क्रॉस स्लोपचं जे पर्सेंटेज आहे ते इन्क्रीज होतं आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्ट आहे तुमचा स्टीप टेरेन. ठीक आहे, स्टीप टेरेन म्हणजे एकदमच उंच टेरेन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये स्लिपरी पोर्शन म्हणजे व्हेकल्स वगैरे स्लिप होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळं इथं खूप ड्राईव्ह करणं खूप रिस्की असतं. ठीक आहे, एका इफिशियंट वेमध्ये तुम्हाला इथून ड्राईव्ह करावं लागतं, नाहीतर मग स्लिप होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त असतात. आणि स्टीप टेरेन जो आहे तो जनरली ग्रेटर दॅन 60%मध्ये तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे, प्रोव्हाइड म्हणजे 60%पेक्षा जास्त जर क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेला असेल तर त्या टेरेनलाच तुम्ही स्टीप टेरेन म्हणताय. आणि स्टीप टेरेन हा जनरली घाट रोड्समध्ये प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, तर घाट रोडच्या रिजनमध्ये जो रोड सरफेस असतो तिथं तुम्ही स्टीप टेरेन हा बघू शकता. ठीक आहे, तर आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबू आणि समोरच्या लेक्चरमध्ये आपण समोरचा जो पोर्शन आहे तुमचा जिओमेट्रिक डिझाईनचा, ठीक आहे, त्यानंतर बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत तुमच्या जसं डिझाईन स्पीड आहे, त्यानंतर साईड डिस्टन्स आहे, स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर ह्या कन्सेप्ट्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स टाकू शकता. ठीक आहे, काही अडचणी असतील तर तुम्ही तिथं शेअर करू शकता. ठीक आहे, आणि जे तुमचे मित्र वगैरे असतील, कोणी रिलेटिव्ज असतील, ठीक आहे, जे जॉब्सचे प्रिपरेशन करतायत, ठीक आहे, किंवा मग डिप्लोमाची स्टडी करताय, इंजिनिअरिंग स्टडी करताय, ठीक आहे, तर त्यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. ठीक आहे, सो थँक्स फ्रेंड्स.